त्या अन्यायाबाबतीत शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्यावर अन्याय झाला आहे. त्याच्यानंतर मी मेसेजजवळ गेलो, तिथला विषय क्लिअर केला. सचिन ठोंबरे म्हणून त्यांची फॅमिली माझ्याकडे आली. माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितले की अशी वस्तुस्थिती झाली. आम्ही ही बातमी पहिली बातमी लावली दिव्य मराठीवाल्यांनी आणि पुण्यनगरीवाल्यांनी. दिव्य मराठी पुण्यनगरीवाल्यांनी बातमी लावल्यानंतर आम्हाला त्या दिवशी चॅनलवाल्यांनी सगळ्यांनी बातम्या लावल्या. चॅनलवाल्या बातम्या लागल्यानंतर पोलीस प्रशासनाला उडकत फिरल्यानंतर ते गुन्हा काय करायचं हे कर. 1 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे ही. त्याचं SP ऑफिसला दिलेलं निवेदन आहे. 1 महिन्याखाली काही केलं नाही, त्याला काही केलं नाही, त्याला काही केलं नाही, त्याच्यावर कारवाई केलेली नाही. 1 महिन्याखाली त्याला बोलून घेतलं, त्यांना आला. त्याला विषय मिटवण्यासाठी तुझा जो 15 गुंठे जे आज घेतले त्याच्या मोबदल्यात 75,000 रुपये दिले. 75,000 रुपयेचा चेक दिलाय कंपनीनं. तो 2 वेळेस बाउन्स झाला, एकदा नाही 2 वेळेस. तरीही त्याच्याकडे कुठलेही ज्या बीटा अंमलदारांना हा विषय मिटवला त्यानं काहीही केलेलं नाही. उलटं त्याला दमदाटी करायला चालू केली. त्यांनी माझ्याकडे आला. आम्ही DSP साहेबांनी म्हणजे घटनेची माहिती दिली. त्यांनी जर उडवडीची उत्तर केले. PI साहेबाला गेलो. ते म्हणले तुमची काय असेल ती तक्रार द्या, आपण बघू. त्या दिवशी संध्याकाळी त्या PI साहेबांनी काही आमचे इथले पत्रकार बांधव आहेत ज्यांना खरंच अन्यायविरुद्ध लढाची भूमिका आहे त्यांना सांगितले मी बघतो करतो. मग आम्ही ओळखले की इथं काय आपल्याला पर्याय लागणार नाही, कारण ती कंपनी मोठी आहे आणि यांचं खूप मोठं नियोजन आहे. मग मला एका केंद्रातल्या एका अधिकाऱ्याचा दिल्लीहून फोन आला. एक तुमचा माझ्या मेसेजजवळ तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्याने म्हणले क्या हुआ है. मग मी सांगितलं असंच झालंय. त्याने म्हणले ठीक है आप क्या करो, आप लोकल के जो आपका डिपार्टमेंट है उनको सबको अप्रोच हो, वो क्या करते और मेरे को बताइए. मी बोला क्यों साहब ऐसा तुम बताइए बोले. त्या पद्धतीने मी नियोजन त्यांनी जसं सांगितलं तसं मी करत गेलो. मी त्या घटनेवर एक पुस्तक काढले. जी घटना घडली आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये पवन चक्कीच्या कंपनीकडनं काय घटना घडते शेतकऱ्याच्या बाबतीत हे दिनांक फोटो सेट सगळं आहे माझ्याकडं. म्हणजे बीडची जी घटना घडली ती काय अशी घडलेली नाही एका दिवशी. या घटना घडत घडलेल्या आहेत. आणि त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की तुम्ही फक्त प्रोसिजर मी सांगतो तशी करा, मला ह्याच्यात कोणी इन्व्हॉल्व आहे बघायचं. त्याच्यानंतर आम्ही आंदोलनाला बसलो. खूप मोठी शोकांतिका आहे. 3 महिन्याचं बाळ, त्याची आई वडील ही शेतकरी बसला. ह्या शेतकऱ्याला एवढं टॉर्चर केलं. गावात ह्यांच्या घरात जे जुने भांडणं होते ते लावले. मी ह्यांच्या गावात गेलो, सगळे लोक गोळा केले. पहाटे 3 वाजेपर्यंत आम्ही हे भांडणं मिटवले. आणि माझ्यासोबत पत्रकार म्हणून संतोष दूधभातेला मी नेलतं. यांची जी वैयक्तिक फॅमिलीची म्हणजे फॅमिलीची भांडणं होती, शेताच्या वाटण्या होत्या. आणि तो वनवे म्हणून जे एजंट आहे त्यानं इथं पोलीस खात्याला दाखवून दिले की ही पोरगं खंडणी मागाले आणि विशाल रोचकरी खंडणी मागाले. असं एक पिक्चर तयार केला त्यांनी. मला वाईट वाटलं. आपण असं असल्यानंतर काय उपयोग आहे लोक कामं. मग आम्ही घरात त्यांचे विषय मिटवले. ज्या भावाला हिनं बाईटमध्ये घेतले होते त्या वनवेने त्या भावाला आम्ही हातापाया पडून विचारलं. ह्यानं रडला. मी स्वतः माझ्या डोळ्यात पाणी आलं. बाबा खरं काय. त्यानं म्हणला मला माहिती नव्हतं, मला बोलवलं. म्हणला त्यानं मला वाटत नव्हतं ते असं माझा वापर करते. त्यानं सांगितलं आम्हाला. लगे आम्ही सगळे गावातले जेवढे लोक होते तेवढे आमदार साहेबांना येऊन भेटलो. आणि ज्या दिवशी आंदोलन होतं त्या दिवशी आमदार साहेब SP साहेबांना घेऊन आले. त्या दिवशी पण खूप मोठा विषय झाला, पण तो न सांगण्यासारखा आहे. अधिकाऱ्याची मानसिकता नव्हती. आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही निवेदन द्या, घटनाक्रम द्या पूर्ण, आणि घटनाक्रमाप्रमाणे हिनी फिर्याद दाखल करून घेते. आम्ही त्यांच्या विश्वासावर उठलो. आमदार साहेबांनी सगळ्यासमोर सांगितलं की घटनाक्रम आम्ही दिलाय. हा घटनाक्रम जसं घटना घडली तशी हे इनवर्ड केलं त्यांनी. इनवर्ड केलंय. त्याच्यानंतर हासाचा विषय जबाब लिहून घेतला याचा. जबाब पोलीस स्टेशनला सही करून घेतली आहे. ह्या जबाबाप्रमाणे फिर्याद दाखल केली नाही. त्या दिवशी रात्री दीपक पांडे म्हणून कोणतर त्यांचा महाराष्ट्राचा हेड आहे त्याचा मला व्हॉट्सअप कॉलवर फोन आला. मी फोन उचलला. कोण बोलतोय. दीपक पांडे बोलतोय. मी साध्या कॉलवर फोनला. ते मला तुम्हाला भेटायचं. रात्री 4 वाजेपर्यंत मी पहाटे जागा होतो. SP ऑफिसला ही सगळे लोक बसून होते हे कंपनीचे पहाटे बरं का. तर त्या रात्री एवढ्या घटना मोठ्या घडल्या म्हणजे. आणि मी सगळी माहिती त्या अधिकाऱ्याला ज्यांचं माझं बोलणं होतं रोज आज पण काल पण त्यांना मी सगळं सांग. ते म्हणले आप बिलकुल मत डरिए, जो होता है ऑन पेपर लिखिए और मेरे को भेज दीजिए. त्यांनी मला सांगितलंय की ह्याच्यावर आपल्याला कायमचा म्हणजे जे काही पवन चक्की महाराष्ट्रात काय करतात कंपन्या म्हणजे अन्यायाच्या विरोधात कुठं तर न्याय असतो त्यांची काहीतरी ठरलेली भूमिका असेल. मी काय नाव सांगणार नाही तुम्हाला, पण मला सांगायचं पण नव्हतं. पण काय झालेलं आहे, ह्याची पूर्ण अख्खी फॅमिली बिली आजच्या परिस्थितीत पण बिलेली आहे. कारण घटना एक झाली. आम्ही आमच्या निवेदनात 2 होतं की बाबा सचिन ठोंबरेची मारहाण झाली. सचिन ठोंबरे फिर्याद द्यायला पोलीस स्टेशनला आला. तिथल्या PIनं बीट अंमलदारानं तक्रार का नोंदवून घेतली ना, हा पहिला प्रश्न. ते गेलं वेगवेगळे विषय. तर ते म्हणते की नाही PIचा काय संबंध. PI कोण आहे.
तुळजापूर तालुक्यात अशा गोष्टी होत्यात, चोऱ्या वाढल्यात, शहरामध्ये वेश्याव्यवसायाचे प्रकार वाढले आहेत, त्याला कारणीभूत फक्त ते पी आहेत. त्या पी आयचे व्हिडिओ आहेत आज सोशल मीडियावर पडलेले आहेत, तरी पण त्या पी आयला अभय मिळतं, ही मोठी शोकांतिका आहे. मग ही सगळ्या गोष्टी आम्ही विचार केला आणि आम्ही जे मागण्या दिल्या की त्या पी आयची चौकशी होईल, बीट अंमलदारची व्हावी, ह्याला वेळ काढावा लागला, ते बाजूला राहिलं. त्याच्यानंतर पोलीस संरक्षण मिळावं म्हणून आम्ही हे केलं, ते पण तसं बाजूला ठेवलं त्यांनी. आणि त्यांनी मीडियाला आलं, मीडियामधल्या प्रत्येक पत्रकाराला ते मध्ये बातम्या देऊ नका, आणि मीडियाचं समाधान करण्यासाठी त्यांनी हा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलाय तर काय, त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांना बोलून नोटीस देऊ शकतात. काय देऊ शकतात, ह्याच्यावर आरोपी बाहेर येऊ शकतात, ह्यानं काही धाक बसणार नाही. पण मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुमच्या सगळ्यामुळं कुठंतरी ह्याला वाचा फुटली. त्यांनी तेवढं म्हणजे एवढं मोठं प्रकरण होऊन त्यांनी थोडं म्हणतो मी, लय नाही, थोडं एक 10% त्यांनी दखल घेतली, अजून 90% त्यांनी घेतली नाही. आणि ह्या 2 दिवसाच्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की हा सगळेच न आहेत. एकमेव आमदार साहेब जर सोडले आमच्या बाजूनं, तरी सगळे त्या कंपनीला मिळून आहेत. भारतीय जनता पार्टीचे 2-3 नेते आहेत, ते नेते म्हणते की हे मिटून घ्या. मी त्यांना म्हणलं तुमच्यावर वेळ आल्यावर तुम्ही मिटून घेणार आहोत का? या शेतकऱ्यावर अन्याय झाला त्याच्यावर तुम्ही मिटून घेणार आहोत का? जवळचा आमचा विषय नाही, विषय झालेल्या लोकांच्या अन्यायाबाबत आहे. आणि असं जर होत असेल तर उद्या बीडसारखी घटना काय घडणार, ह्याला कारणीभूत कोण? नाही, तुम्हाला सांगू का, म्हणजे त्या अधिकारीने मला व्हिडिओ बघून मला संपर्क साधला. मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, कारण तो पण एक त्यांचा प्रोटोकॉल आहे. आणि त्यांनी मी सांगतो म्हणून खोटं समजा, फक्त मी ह्याची कालची परिस्थिती बिकट होती, परवा दिवशीची खूप होती. ह्याला मला सांगावं असं वाटतंय तुमच्या माध्यमातून, आणि जो कोण ह्याच्या पाठीमागे आहेत त्यांना पण सांगायचं असं वाटतंय की बाबा प्रत्येकाच्या मागं कोण तर असतंय, किंवा प्रत्येकाची पार्श्वभूमी ऐकणारा, किंवा तो माहिती स्टोअर करण्यासाठी माझा वापर चालू आहे. मला असं म्हणायचं आहे, म्हणजे जी काही खरं आहे हे खरं करण्यासाठी इथली परिस्थिती ते अधिकारी माझा वापर करत आणि चांगला आहे. कारण का भविष्यात कोणावरही अन्याय होणार नाही. म्हणजे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यावरती असा अन्याय होताना पाहायला मिळतं, याचा मास्टर कोण आहे? ह्याचा मास्टर पोलीस प्रशासन. का बरं ते पण सांगतो तुम्हाला. बघा साधे विषय, गावात काय झालं, 5 मिनिटांमध्ये पोलीस येतात, मार मारतात, गुन्हे दाखल करतात, पैसे घेतात. अहो एखादी घटना घडती, घटना घडल्यानंतर मी स्वतः लाईव्ह लोकेशन टाकलंय, मी फोन केलाय, त्या जागेवर अधिकारी येत नाहीत. म्हणजे कंपनीतून त्यांचं सातोड आहे. कोणती विलास पवार, त्याच्यासाठी एवढं महाभारत रामायण, त्याचं नाव येऊन म्हणून एवढी यंत्रणा. अरे कुणाचं काम करताय तुम्ही? अन्याय झालाय त्याच्यावर, त्यानं ही फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा घटनाक्रम काय, फिर्याद सांगितली काय, तरी पण काय केलं ना. तर तुम्ही म्हणला की भारतीय जनता पार्टीचे 2 असे नेते, कोण आहेत ते 2 नेते? नाही, मी तुम्हाला सांगालोय का, नाही तुम्ही सांगितल्याशिवाय कळणार नाही. माझ्यासोबत फक्त आमदार राणाजी पाटील साहेब होते या शेतकऱ्याच्या बाबतीत, पण त्यांनी होते. पण बाकीच्या लोकांनी ह्याच्यात चुकीचं केलंय, त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. मी त्यांना पण विनंती केली की तुम्ही या शेतकऱ्याची भेट घ्या, माझं ऐकू नका, इथल्या तालुक्यातली भेट घ्या आणि मग तुम्ही निर्णय द्या. कोण आहे कळलं लवकर. अजून 26 तारखेला एक आंदोलन आहे. म्हणजे मी जे ह्या घटना आहेत सगळ्या, मी प्रत्येकाची पोच घेतली आहे, किंवा मी माझं म्हणजे हे पुस्तक आहे का माझ्या हिशोबाने एक 30 पानाचं आहे. ह्याच्यावर आता एक 100 पानाचं पुस्तक तयार होईल लवकरच. आणि कंपनीने 20 गुंठेचे रजिस्टर घेतलेले, ते 20 गुंठे न वापरता त्यांनी 35 गुंठ्यावर अतिक्रमण केले. हा, म्हणजे टोटल 35 गुंठे भरलं राहते, त्यातलं त्यांचं 20 मायनस केलं तरी 15 गुंठ्यावर त्यांचं अतिक्रमण आहे. हा, पैसे किती मिळतात? मला 20 गुंठ्याचे 3 लाख रुपये त्यांनी चेक दिलेला आहे, डीडी दिलेला. कॅश काही? कॅश 1 रुपया नाही दिलेला. आणि नंतर त्यांनी मला मारहाण झाल्यानंतर एक पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीनं त्यांनी मिटवण्याचा एक प्रयत्न केला. 75,000 रुपयाचा चेक दिलता, तो 2 वेळेस बाउन्स झाला. सगळी जमीन तुमची घेतली, तुमच्या भावाची? जमीन माझी आईची आहे, फक्त जमीन. कुणाची जमीन आहे? आईची जमीन. कंपनीचं तुमच्यात बोलणं काय झालं होतं आतापर्यंत? तुम्हाला पैसे किती मिळायचे होते? कंपनीनं आपल्याला फक्त 20 गुंठे जमीन जाते आणि 20 गुंठेची रजिस्ट्री घेतलेली, आणि कंपनीनं 35 गुंठ्यावर अतिक्रमण केलेलं. रस्त्यासाठी विषय झाले का पवनचक्की बसवण्यासाठी? पवनचक्कीला जाणारा रस्त्यासाठी. हां, काय करार वगैरे काय झाले का आपल्यामध्ये? लीजवर वगैरे जमीन दिली होती का? दुसरी फक्त त्या माझ्या आईच्या क्षेत्रातली 20 गुंठे जमिनीचं तेवढं रजिस्ट्री 20 गुंठ्याचं भाडेपट्ट्यावर दिलेलं आहे. कुणाला दिलेलं आहे? कंपनीला. इतर कोणालाही दिलेलं नाही.
माझ्या वहिवाटीखालचं क्षेत्र होतं. किती नुकसान झालं? किती जमिनीचे नुकसान झालं? जमिनीचं माझ्या ती आता मला वाटतं माझ्या आयुष्यात तर ती जमीन नीट करणं होत ना असं एवढं त्या जमिनीनं ते 20 गुंठ्याचं त्यांनी किती बी नुकसान करू द्या माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही की माझं इतर 15 गुंठ्याचं त्यांनी वाटोळं केलेलं त्याच्याबद्दल मी विचारपूस करताना ती मला मारहाण झाली. आता हे 20 गुंठे तुम्ही लीजवर दिलं म्हणजे त्याचा मोबदला घेतला का? हो त्याचा मोबदला मिळालेला आहे. फक्त 15 गुंठ्याचा त्यांनी मोबदला दिलेला नाही, 15 गुंठे त्यांनी अतिक्रमण करून हां दिलेलं अतिक्रमण करून त्याचा वापर केला. नाही. त्याचं लीजवर वगैरे काही दिलेलं नाही. काही हे नाही ते. आता त्या जमिनीची काय अवस्था आहे, शेतात काय आहे त्याची? आता जमीन ती नाही म्हणता एक 10 वर्ष सुद्धा 10 वर्षामध्ये 15-20 वर्ष माझ्या तर ह्याच्यामध्ये कारकिर्दीची जमीन उपयोगाखाली येणार नाही अशी जमिनीची कंडिशन करून टाकली त्या लोकांनी. आता पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल केले. एकूण किती जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तुम्हाला काय सांगितलं? तुमची आणखीन अपेक्षा काय आहे? काय कसं व्हायला पाहिजे? समाधानी आहात का याच्यात? मी ती 20 तारखेला जी मला आश्वासन दिलं होतं उपोषणामध्ये मी त्या पद्धतीने जी फिर्याद दिली ती त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. किती लोकांवरती फिर्याद केली होती? किती लोक अपेक्षित आहेत? कोण कोण अपेक्षित आहे? कंपनीचे अधिकारी आहेत का? काही राजकारणी कोणी आहेत? कोण आहे जरा तसं सांगा ना. ते आम्हाला कळालं. तर ह्याच्यामध्ये मी बी सामान्य माणूस त्याच्यामध्ये मी बी तेवढं लांब हे जे माझं प्रकरण आहे ते तुमच्यामुळं उघडकीस आलं जनतेसमोर. असं माझ्यासारखे भरपूर शेतकरी आहेत त्यांना दमदाटी दाखवून ते समोर यायला घाबरतात. मी सध्या घाबरतोय पण भैयामुळं तुमच्यामुळं मी समोर आलोय असताना आणि मला इथून सुद्धा आता रोज सुद्धा भीती खाली जगतोय मी. विषय तो नाही वाटत. दाखल जे झालंय ते 13 लोक आहेत. आणखी कुणावर दाखल व्हायला पाहिजे? कुणाची तुमची मागणी काय आहे? ह्याच्यामध्ये जे मेन 3 लोक आहेत त्या 3 लोकांच्या खाली समजा चालू आहे आणि हे 3 लोकच बाजूला आहेत. JSWची देवीदास पवार, पाथोळकर आणि वनवे म्हणून आहेत. ह्या 3 लोकांनी एवढं समजा कारस्थान केलेलं आहे. हे 3 लोकच बाजूला राहील. तुमची काय मागणी आहे? त्या 3 लोकांवर कारवाई व्हावी एवढंच माझी विनंती.